नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना YouTube चॅनल मध्ये। आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ पेन्शन आणि विधवा पेन्शन योजनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स बद्दल। 11 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय जाहीर केला असून यानुसार सर्व योजनांचे पैसे वितरण प्रणालीत मोठा बदल करण्यात आलेला आहे। चला तर आता आपण पाहूया मुख्य अपडेट काय आहे। या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने संबंधित विभागांना दिलेले आहे। पण या निर्णयाच्या खालील भागात एक अतिशय महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे। ती बाब म्हणजे जी प्रत्येक लाभार्थ्याने लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे। ही बाब काहींसाठी फायदेशीर असू शकते तर काहींसाठी थोडी त्रासदायक देखील ठरू शकते। पूर्वीची प्रणाली काय होती? यापूर्वी राज्य सरकारकडून सर्व योजनांचे पैसे म्हणजेच संजय गांधी, दिव्यांग, विधवा पेन्शन, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावण बाळ योजना एकाच बँक खात्यातून म्हणजेच सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य खात्यातून वितरित केले जात होते। तेव्हा एकाच क्लिकवर सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपयांचा हप्ता पाठवला जात होता आणि बहुतांश लोकांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत होते। पण आता सरकारने ही जुनी पद्धत बंद करून फुल बँक अकाउंट सिस्टीम सुरू केलेली आहे। याचा अर्थ आता प्रत्येक योजनेसाठी स्वतःचं वेगळं बँक खातं म्हणजेच सब अकाउंट उघडण्यात येणार आहे। उदाहरणार्थ दिव्यांग योजनेसाठी एक वेगळे बँक खाते असेल, संजय गांधी निराधार योजनेसाठी दुसरं बँक खाते असेल, विधवा पेन्शन, वृद्धापकाळ आणि श्रावण बाळ योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते असेल। कारण आता दिव्यांग लाभार्थ्यांना 2000 रुपये तर इतर योजनांमध्ये 1500 रुपये देण्यात येत आहेत। रक्कम वेगवेगळी असल्याने एकाच खात्यातून पैसे ट्रान्सफर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य राहिलं नाही। या नवीन प्रणालीमध्ये काय होणार आहे? मुख्य सामाजिक न्याय विभागाचे खाते कायम असेल, पण त्याखाली प्रत्येक योजनेचे सब अकाउंट उघडले जातील। या सब अकाउंट मध्ये प्रथम निधी जमा केला जाईल आणि तिथूनच तो डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवला जाईल। याचा परिणाम असा होतो की आता पैसे सर्वांना एकाच दिवशी येणार नाहीत। पूर्वी एका क्लिकवर 80-90% लोकांना एकाच दिवशी पैसे मिळायचे, पण आता प्रत्येक योजनेचे वेगवेगळे खाते असल्याने पैसे टप्प्याटप्प्याने म्हणजे फेज्ड मॅनर येतील। कधी व कुणाला पैसे मिळतील? उदाहरणार्थ आज दिव्यांग बांधवांच्या खात्यात पैसे जमा होतील, उद्या श्रावण बाळ योजनेचे पैसे जमा होतील आणि परवा विधवा पेन्शन लाभार्थ्यांचे। अशा प्रकारे अशा विविध योजनांचे पैसे वेगवेगळ्या तारखांना वितरित केले जातील। म्हणून एखाद्याला पैसे आले नाही आणि दुसऱ्याला उशिरा आले तर काळजी करण्याची काहीही गरज नाही, कारण हा बदल तांत्रिक कारणामुळे आणि नवीन प्रणालीमुळे झाला आहे। या नवीन प्रणालीचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत? चला पाहूया। या प्रणालीचा फायदा असा आहे की डीबीटी सर्व्हरवरचा लोड कमी होईल आणि दुसरं कारण म्हणजे निधीचे वर्गीकरण आणि ट्रॅफिक सोपे होईल। तोटा असा आहे की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत आणि दुसरं कारण म्हणजे काहींना पैसे थोडे उशिरा मिळू शकतात। पण सरकारने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही हप्त्याचा गैरफायदा होणार नाही, फक्त वितरण वेगळ्या तारखांना होईल। एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे लाभार्थ्यांनी कृपया घाई करू नये। जर एखाद्याला पैसे आले नाही आणि तुम्हाला आले आहे तर आमचे थांबले असं म्हणत काळजी करण्याची काहीही गरज नाही। सर्वांना पैसे मिळणारच आहे, फक्त वेळ थोडा लागू शकतो। ही माहिती समजून घेतली तर आपण चुकीच्या अफवा आणि गैरसमजांपासून वाचू शकता। तर मंडळी, ही होती संजय गांधी निराधार योजना आणि इतर सामाजिक योजनांच्या पैसे वितरण प्रणालीविषयी संपूर्ण माहिती। ही अपडेट प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या अपडेट्स मध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।